नमस्कार, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर शासकीय योजनांचा लाभ घेत असाल तर आता तुमच्या सर्व शासकीय योजनांचा लाभ हा बंद केला जाऊ शकतो। जर तुम्ही हा एसआयचा फॉर्म भरून दिला नाही तर या संबंधित माहिती हे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी दिलेली आहे। तर बघा, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी काय माहिती दिलेली आहे। फार सांगतोय, एसआर सुरू झालाय। तुमच्या मतदार नोंदणीमधल्या जुन्या याद्या रद्द झाल्या आहेत। जुनी यादी रद्द झाली आहे। आता नवीन यादी तयार करण्यासाठी काम चालू आहे। ही यादी तयार झाल्यानंतर पुढचे 20 वर्ष नवीन यादी तयार होणार नाही। या यादीमध्ये तुमचं नाव आलं नाही, तुम्ही हा विचार कराल मागच्या यादीत माझं नाव होतं, या यादीत तसं नाही आहे। जुनी यादी रद्द झाली आहे। आता आपल्याला कोणत्याही परिस्थितीत 17 ऑगस्ट पर्यंत आपलं नाव आहे की नाही चेक करून घ्यायचं आहे। ज्यांचं नाव नसेल त्यांचं नाव कधी येणार नाही। मग अन्नाची योजना बंद, रेशनची योजना बंद, साऱ्या योजना या बंद होणार आहे। कारण आधार कार्ड आणि मतदार कार्डला तुमची योजना जोडणार आहे। तुमचं मतदार यादीत नाव नसेल, मुलाची ऍडमिशन कशी होईल, तुमच्या मुलाबाळांना कसं बेसाबेल त्या ठिकाणी योजना मिळेल, तुम्हाला अन्नाची योजना बंद, तुमची महिला बालकल्याण योजना बंद, तुम्हाला समाज कल्याणची योजना बंद। उद्याच्या बेलतरुड राहून काय फायदा होणार नाही। घर आहे पण फायदा नाही, कारण मतदारच नाही आहे। तर बघा, हे होते राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी 17 ऑगस्टच्या अगोदर तुमचा एसआरचा फॉर्म तुम्ही भरून द्या, अन्यथा तुमच्या सर्व योजना ह्या बंद केल्या जाऊ शकतो, याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।